स्तोत्र संहिता अध्याय 107 परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. परमेश्वराने उद्धारिलेले जन असे म्हणत, कारण त्यास त्याने शत्रूंच्या तावडीतून मुक्त केले आहे आणि निरनिराळ्या देशातून पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण ह्या दिशांकडून आणून एकवट केले आहे. काही जण अरण्यात वैराण प्रदेशातील वाटेने भटकले, त्यास वस्तीचे नगर आढळले नाही. ते भुकेले व तान्हेले असल्यामुळे त्यांचा जीव त्यांच्या ठायी व्याकुळ झाला. तेव्हा त्यांनी संकटसमयी परमेश्वराचा धावा केला आणि त्याने त्यास क्लेशातून मुक्त केले. वस्तीच्या नगरास त्यांनी जावे म्हणून त्याने त्यास सरळ मार्गाने चालविले. परमेश्वराच्या दयेबद्दल व त्याने मनुष्यांसाठी केलेल्या अद्भुत कृत्याबद्दल लोक त्याचे उपकार स्मरण करत. कारण त्याने तान्हेल्या जीवास तृप्त केले, भुकेल्या जीवास उत्तम पदार्थांनी संतुष्ट केले. काही जण क्लेशाने व बेड्यांनी जखडले होते, ते अंधकारात व मृत्यूछायेत बसले होते. कारण त्यांनी देवाच्या आज्ञांविरुद्ध बंडाळी करून परात्पराचा बोध तुच्छ मानिला होता. त्यास कष्ट देऊन त्याने त्यांचा ताठा उतरविला. ते पतन पावले, त्यास सहाय्य करण्यास कोणी नव्हता. तेव्हा त्यांनी संकटसमयी परमेश्वराचा धावा केला आणि त्याने त्यास क्लेशातून मुक्त केले. त्याने त्यास अंधकारातून व मृत्यूच्छायेतून बाहेर आणले व त्यांची बंधने तोडून टाकली. परमेश्वराच्या दयेबद्दल व त्याने मनुष्यांसाठी केलेल्या अद्भुत कृत्यांबद्दल लोक त्याचे उपकार स्मरण करत. कारण त्याने पितळेची दारे फोडिली व लोखंडाचे अडसर तोडून टाकले. मूर्खांना त्यांच्या दुराचारामुळे व त्यांच्या दुष्कृत्यांमुळे पीडा भोगावी लागते. त्यांच्या जीवाला सर्व प्रकारच्या अन्नाचा वीट येतो. ते मृत्यूद्वाराजवळ पोहोचतात. ते संकटसमयी परमेश्वराचा धावा करीतात आणि तो त्यास क्लेशातून मुक्त करीतो. तो आपले वचन पाठवून त्यास बरे करीतो, नाशापासून त्यांचा बचाव करीतो. परमेश्वराच्या दयेबद्दल व त्याने मनुष्यांसाठी केलेल्या अद्भुत कृत्यांबद्दल लोक त्याचे उपकार स्मरण करत. ते त्याला उपकार स्मरणरूपी यज्ञ अर्पवत व स्तोत्रे गाऊन त्याची कृत्ये वर्णवत. जे गलबतात बसून समुद्रातून प्रवास करीतात, महासागरात उद्योगधंदा करीतात, ते परमेश्वराची कृत्ये, त्याची अद्भुत कृत्ये भर समुद्रात पाहतात. तो आज्ञा करून वादळ उठवितो, तेव्हा त्याच्या लाटा उसळतात. ते आभाळापर्यंत वर जातात, तळापर्यंत खाली जातात. क्लेशाने त्यांच्या जीवाचे पाणी पाणी होते. ते मद्यप्यासारखे डुलतात व झोकांड्या खातात. त्यांची मती अगदी कुंठित होते. ते संकटसमयी परमेश्वराचा धावा करीतात आणि तो त्यास क्लेशातून मुक्त करीतो. तो वादळ शमवितो, तेव्हा लाटा शांत होतात. त्या शांत झाल्यामुळे ते हर्षित होतात आणि तो त्यास त्यांच्या इच्छित बंदरास नेतो. परमेश्वराच्या दयेबद्दल व त्याने मनुष्यांसाठी केलेल्या अद्भुत कृत्याबद्दल लोक त्याचे उपकार स्मरण करत. लोकांच्या मंडळीत ते त्याची थोरवी गावत आणि वडिलांच्या बैठकीत त्याचे स्तवन करत. तो नद्यांचे रान करीतो, पाण्याच्या झऱ्यांच्या जागी शुष्क भूमी करीतो. सुपीक जमिनीची तेथे राहणाऱ्यांच्या दुष्टतेमुळे तो खारवट भूमी करीतो. तो वाळवंटाचे तळे करीतो व शुष्क भूमीमध्ये झरे उत्पन्न करीतो. तेथे तो भुकेल्यास वसवितो. ते वस्तीकरिता नगर तयार करीतात. ते शेते पेरितात.
व द्राक्षांचे मळे लावितात आणि त्यास पीक मिळते. तो त्यास आशीर्वाद देतो आणि त्यांची फार वाढ होते. त्यांना गुरांची कमतरता पडू देत नाही. पुढे जुलूम, विपत्ती व दुःख ह्यांच्यामुळे ते कमी होतात व खालावतात. तेव्हा तो अधिपतींवर अपमानाचा मारा करीतो. त्यांना मार्गहीन वैराण प्रदेशात भटकावयास लावितो. पण दारिद्र्यास क्लेशातून मुक्त करून तो उच्चस्थानी ठेवितो. त्यांची कुटुंबे कळपासारखी वाढवितो. हे पाहून सरळ मनाचे लोक हर्ष पावतात. सर्व दुष्टाई आपले तोंड बंद करते. जो कोणी बुद्धिमान असेल त्याने ह्या गोष्टींकडे लक्ष पुरवावे. त्याने परमेश्वराची दया ओळखावी.